तर हे नमस्कार मंडळी. तर आजच्या संडे राईडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण निघालो आहे महाबळेश्वरला. आज काय झालं, जरा गोप्रोची सेटिंग जरा चुकलेली, जरा लय खालचंच दिसतंय. बघू, फ्रेंडच्या घरी गेले आपण गोप्रोची सेटिंग करूया. पुढचा व्ह्यू आहे ना, डायरेक्ट खालचाच व्ह्यू येतो, असं पुढचं यायला पाहिजे. तो डायरेक्ट आता असं खालचाच व्ह्यू येतो एवढाच. आपण डायरेक्ट आता मित्राच्याच घरी भेटू, कारण की जरा गोप्रोची सेटिंग घेतली पाहिजे करून, म्हणजे तुम्हाला सगळा व्ह्यू दिसाल. हो, महाबळेश्वरचा सगळा व्ह्यू दिसेल. तर भावाच्या घरनं चार्जिंग आता झालेलं आहे. आता आपण निघालो महाबळेश्वरला. एक 350, एक GT 650 रेड कलर, एक GT 650 क्रोम कलर. आणि पोरांची आवडती बाईक परत चांगली बघत होती. चला आपण डायरेक्ट आता हायवेलाच भेटू. थोडासा रॉंग साईडनं चाललोय आम्ही जरा, कारण की इथनं आम्हाला सरळ पुढं जायचं आहे ना. परत तिकडे लय पुढं जावा, परत रिटर्न या, ते एक लय ताप पडतो. आज कसं आमच्या इकडचं एक लय फेमस आहे बावधनचं बगाड म्हणून, त्यामुळं आज प्रॉपर गर्दी. यार, हे काय झालंय, महाबळेश्वरच्या रोडचं पण काम चालू आहे ना आता सध्याला. तरी आता महाबळेश्वरचा इव्हेंट येणार आहे. अभी क्या है, पूरा घाट सेक्शन है ना, उसलिए बोला. ओके चलो. अरे रेस पे रेस. आणि आमचं किसनवीर कॉलेज, आमच्या वायमध्ये एक सगळ्यात मोठं कॉलेज, KVM. जरा घाट लागेपर्यंत जरा खराब रस्ता आहे, घाट लागल्याच्या नंतर आहे चांगला रस्ता. ब्रोला कसं जरा पुण्याहून यायला वेळ लागला ना, त्यामुळं जरा लेट निघालो. आता नाही म्हटलं तरी वाजलेत किती, 11:37. 11:37 आहे. आता आपण घाटाला लागलो. तरी म्हणा आज सांगितलं की रस्ता बदलतो, पण हाय पब्लिक दिसतंय, बस पब्लिक भरपूर आहे. अर्जुन लीड करतोय, मी बॅक फॉरवर्डला राहिलो, पाठी उभा. बॅकला लीड करणारा एक नंबर पाहिजे, बाकी काय नाही. लीड झाली पाहिजे हे जागा त्याचं मंदिर. आणि ह्या दादाला मध्ये ठेवला आहे, कारण की दादाला एवढं माहीत नाही ना लोकेशनचं, त्यामुळे दादाला मध्ये ठेवलं.
व्ह्यू बघा रे तुम्ही भावंड, व्ह्यू बघा आमच्या साईडचा व्ह्यू बघा महाबळेश्वर, आमच्या साईडचा व्ह्यू बघा तुम्ही. वर गेलं की कसं जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना, हे बघा व्ह्यू. सगळ्यात भारी आहे या बघा, या ट्रकांमुळं असं रोड पूर्णपणे जाम होतात. थोडी गर्दी होणार कारण की कसं आहे जरा मध्ये मध्ये गाड्या आहेत ना, त्यामुळं थोडी गर्दी होणारच. आणि मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आणि रोड थोडा बारीक आहे. रोड एकदा फ्री झालं हे बघा पॅराशूटवाला. पॅराशूटवाला म्हणजे आमच्या इकडे फेमस पॅराशूट पॅराग्लायडिंग. ते सगळं प्रॉपर दिसते, प्रॉपर व्ह्यू मध्ये. आता एवढे मानवर होणार नाही माझे तुम्हाला दाखवण्यासारखे, पण बघा तरी पण. आता आपण पोचलोय पाचगणी मध्ये. जरा भावाची गाडी मजबूत आवाज आहे, मजबूत आवाज पण काय पण बरा आहे आवाज आहे त्या गाडीचा. आता आपण पोचलोय पाचगणी मध्ये. आता इथं टोल प्लाझा करायचं चाललंय. जे कोण महाबळेश्वरला येणार आहे त्याने मला आधी यूट्यूबला कमेंट करून टावा. आता आपण पेट्रोल भरून घेऊ. ऐसा कैसा उसमें देखो ये प्रॉब्लम है ना. हाँ बहुत है, या आते वक्त देखेंगे. बहुत है. वो डाल रहा है क्या. आता आपलं पेट्रोल टाकून झालंय. भावाची गाडी एकदमच फुल दाखवायला लागली. कारण की काय विषय होतो की कधी कधी गाडी दाखवते ना तसं, कधी कधी चांगलं दाखवते, कधी कधी खराब दाखवते. गाडीचं कधीही सांगू शकत नाही की काय आणि काय. आता आपण चाललो इथनं महाबळेश्वरला. डायरेक्ट महाबळेश्वरला जायचं. महाबळेश्वरचे सगळे पॉईंट बघायचे आज, सगळे A to Z सगळे, एलिफंट पॉईंट सगळे सगळे सगळे. भावाला फिरवायचं आज आमच्या इकडचं सगळं. आणि आम्ही पण आमच्या यूट्यूब फॅमिलीला सगळं दाखवणार आहे. मस्त. आपण आता पोचले मॅप्रो गार्डन पाशी. तिथं IBWचा इव्हेंट होता. इथं ही सगळी पार्किंग होती खालची IBWची. अजून पण बघा बोर्ड आहे IBWचा. आणि इकडं वर एक मस्त केलं IBW वाल्यांनी. प्रॉपर मध्ये एक नंबर केलं. आता आपण पोचले मॅप्रो गार्डन पाशी. आज मॅप्रो गार्डन मध्ये गर्दी नाही, सगळं बंद आहे. या असं कसं होईल. मॅप्रो गार्डन कधी बंद नसतं, आज बंद आहे 5 तारीख. चालू आहे का बंद आहे एवढं माहित नाही, पण आज संडे यार, संडेचं चालू तर पाहिजे होतं. काही चालू. आज गर्दी का नाही एवढी.
यार माणसं एवढ्या लांब लांब फिराय आमच्या इथं येतात महाबळेश्वरमध्ये, आणि आमच्या इथं जवळ असून 10 किलोमीटरवर महाबळेश्वर असून आम्ही येत नाही महाबळेश्वरला. ये तो ना इंसाफी है, ये तो बहुत ना इंसाफी है. हे आमच्या इथलं सगळ्यात मोठं महाबळेश्वरचं सगळ्यात फेमस रेस्टॉरंट आहे. म्हणजे राहायला पण एक नंबर आहे आणि खायला पण एक नंबर आहे. म्हणजे कसं म्हणतात आपण 5 स्टार कसं असतं तसं 5 स्टार आहे. आणि आता आपण वेण्णालेकच्या इथं आलो तर ही अशी धूळ इकडं असली धूळ कारण की रस्त्याचं कामच चालू आहे. मशीन बघा केवढे मोठे चाललंय. होईल आता कधीपर्यंत होईल तेवढं लवकरात लवकर झालं पाहिजे, पण काय पण म्हणा. आम्हाला बोटिंग करायची होती पण बोटिंगला ऑनलाईन चालत नाही, बोटिंगला लागते कॅश. आमच्याकडं कोणाकडे कॅशच नाही, आमचं सगळं ऑनलाईन. तर आपण आता इथनं निघालोय महादेवाच्या मंदिरात, जो सो फेमस आहे, सगळ्यात फेमस मंदिर. तर आपली गाडी 5 ते 8 महिन्यात 18,000 किलोमीटर चालली. 18,000 किलोमीटर. पोर्शेची चार्जिंगची कुठली आहे गाडी? और रिटर्न जा रही थी. मामा लोग देख रहे थे. ज्यादा ही धुलोदार है. इधर फोटो लेंगे, इसी खड़ी लगाएंगे. ऐसे लगाओ. वीडियो काढू की फोटो व्हिडिओ. तर आता आपलं फोटोशूट हे झालेलं आहे. आता निघालेलो आहे आपण महादेवाच्या मध्ये, कारण की भाऊला परत पुण्याला जायचं, त्याला लय लांब जायचं. आम्हाला काय इथल्या इथं जायचंय खाली, त्याला लय लांब जायचंय. एक आहे ना लोकेशन एक नंबर आहे. हा लय म्हणजे लय भारी लोकेशन आहे. म्हणजे कसं झाडांना
प्रॉपर म्हणजे आपण काय त्या टाईपमध्ये म्हणतो ॲस्थेटिक लुक. म्हणजे कसं पोरं नेचर जरा ॲस्थेटिक आहे. जंगल रस्ता निघाला प्रॉपर वेगळं आहे. दर्शन झालेलं आहे ना आपण निघालेलो आहे व्हायला. एक नंबर बदाम शेक होता, एक नंबर. आणि थोडेसे जरा ह्या साईडला पण लय धूळ म्हणजे बेकार धूळ. व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू. माणसं व्ह्यू बघायसाठी पैसे देतात आणि आम्हाला व्ह्यू असा भेटला आहे बघायला. शहरात काय राहायची मजा आहे यार, गावा साईडला राहायला मजाच मजा आहे, वेगळीच मजा आहे गावाला राहायची. शहरात त्या सिटीमध्ये राहायचं आणि वातावरण पण कसं म्हणा येईल, जरा बेकार वातावरण आहे सिटीमधलं. तसं हे नाही ना. तर भावांनो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला.